कृष्ण हरे Hare Ram, Hare Ram,
घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ते देव वसे चित्ते देव त्याची घडावी संगती 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेट हरिजनासी भेट न हो अंग संग तुटे न हो अंग संग तुटे नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना ऐसे आवडते ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना तुका मने जिने तुका मने जिने संत संघटने भले संत संघटने भले संत संघर्षे भले संत संघर्षे भले संत संघर्षे भले संत संघर्षे तुका मने जिने तुका म्हणे तुका मने जिने तुका म्हणे भले संत संघटने भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना 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 ढोपार खुमाये विठोबार कुमार ढोपार खुमाये जय जडोबार कुमार ढोपार खुमाये जय जडोबार कुमार ढोपार खुमाये जडोबार कुमार ढोपार खुमाये जडोबार कुमार जडोबार कुमार जडोबार कुमार अच्छा हरिकीर्तनाची चाल संगीत अलंकार विलासजी कोतकर गुरुजी
देवा
हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महीपति गुरुराजा ज्ञान सिंधु समर्था तव चरण प्रसादे नाही पदार्था बुद्धिमती हीन दीन रंकमी दास तुझा निरसुनी लोप किजे कोटी अन्याय माझा सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां श्री संतांची माता चरणावरी माता चरणावरी माता चरणावरी माता चरणावरी हे करी दंडवत हे करी
दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबराय वैराग्यस्य परामूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत कवी महिपती महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज अधिकृण सकल संत मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला आरंभ. विठाला 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 विठाला. थोडा तानपुऱ्याचा आवाज कमी करा. बस. श्री संत कवी महिपती महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या ताहराबाद नगरीमध्ये असणारी ही आपली ही हनुमान नगर बेलकरवाडी आणि या बेलकरवाडीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैकुंठवासी धनाजी बाबा गागरे असतील, माणिकगिरी बाबा असतील, वैकुंठवासी प्रभाकर अण्णा असतील, त्याचबरोबर शांती ब्रह्मगुरुवर्य पांचाळ बाबा असतील, हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे काका असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने समस्त ग्रामस्थ बेलकरवाडी यांच्या आयोजनाने नियोजनाने संयोजनाने विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या 750व्या जयंती महोत्सवाच्या वतीने त्याचबरोबर भगवान श्री ज्ञानोबा यांनी रचित केलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्या निमित्ताने असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची असणारी आजची असणारी उपांत्य दिवसाची सेवा 7व्या दिवसाची सेवा आयोजक नियोजक संयोजकांच्या वतीने आमच्याकडे आलेली आहे. ज्यांनी ज्यांनी संत पूजन दिलंय त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सोमनाथ साहेबराव पाटील आहेर यांचे सुद्धा धन्यवाद. ज्यांनी पंगत दिली सुभाष लक्ष्मण पाटील आहेर, संजय देवराम पाटील कंसे, ज्ञानेश्वर पाटील बिडवे, साहेबराव रामभाऊ पाटील आहेर, राजेंद्र रामभाऊ आहेर, या सर्वांना धन्यवाद. या सर्वांच्या सहकार्याने त्याचबरोबर कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्रामध्ये ज्यांचं संगीत क्षेत्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये विशेष असणारं नाव आहे, आपल्या राहुरी तालुक्याचं वैभव असणारे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार किशोरजी महाराज शेळके गुरुजी, त्याचबरोबर दुसरे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार विलासजी कोतकर गुरुजी, ज्यांनी यावर्षी संत कवी महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह घेतला आणि उत्कृष्ट रीतीने पार पाडला, असे असणारे आमचे परमार्थ स्नेही अजिंक्य महाराज गायकवाड, त्याचबरोबर आमचे हरदेव महाराज असतील, चांगदेव महाराज नेहे आहेत, हरिभक्तीपरायण सर्वच महाराज मंडळी, अरुण भाऊ आहेत, संपत महाराज काकडे आहेत, तुकाराम महाराज नेहे, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विनेकरी दाते महाराज आहेत, आमचे रावसाहेब चोपदार मिस्त्री आहे, संत सेवाधाम वांबोरी येथील सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर मृदुंगाची सेवा करण्यासाठी हरिभक्तीपरायण मृदुंग अलंकार अनिलजी महाराज टेकुडे हेही उपस्थित आहेत. सुंदर असणारी अंबिका साऊंड सिस्टीम निमोन आमचे सुनील भाऊ यांची सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आणि पिंटू भाऊ ना यांच्या ऑपरेटिंगने खऱ्या अर्थाने आपण मंत्रमुग्ध झालेलो आहोत. त्याचबरोबर बेलकरवाडीतील सर्व मंडळी, त्याबरोबर ताहराबाद गाडकवाडी अनेक परिसरातून राहुरीवरही आलेली काही मंडळी, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि सर्वप्रथम धन्यवाद बेलकरवाडी ग्रामस्थांना दिले पाहिजे. सर्वच महाराजांनी वर्णन केलं असेलच. दिसणारी असणारी ही छोटी वाडी, परंतु या छोट्या वाडीमध्ये असणारं हे भव्य दिव्य वैभव खऱ्या अर्थाने हनुमंतरायांच्या समोर आपण उभं केलेलं आहे. निश्चित मोठ्या मोठ्या गावाला सुद्धा तोंडात बोट घालायला लावणार आपलं गाव आहे. विठाला 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 विठाला. खोटं सांगत नाही मी, खोटं सांगत नाही.
खोटं सांगून मिळणार काय मला? माझं बालपण गेलं, 12वी पर्यंत शिक्षण झालं, असं असणारं राहुरी गाव. त्या राहुरी गावामध्ये सप्ता काय टाळ सुद्धा वाजत नाही कुठं. औषधाला 2-4 टाळकरी शिल्लक राहिले, ते पण बिचारे शेवट अंतिम घटका मोजतायत. एवढं मोठं गाव, तालुक्याचं गाव, तरी सुद्धा भजन कीर्तन करण्यासाठी सर्व मंडळी बाहेरून आणावी लागते. कीर्तन साजरं करावं लागतं. एवढ्या मोठा भव्य दिव्य सप्ताह सुद्धा कुठं होत नाही. जो होतो त्याची गणती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होत नाही, म्हणून त्याची गणती मी करत नाही. एवढं मोठं गाव असताना उदासीनता आहे, परंतु छोटी असणारी ही आपली बेलकरवाडी, खऱ्या अर्थानं या वाडीनं या ठिकाणी गोकुळ खऱ्या अर्थाने उभं केलेलं आहे. द्यावे तितके धन्यवाद यांना थोडेच आहे. बरं, त्यातल्या त्यात यांचा अट्टहास असा आहे की पुढच्या वर्षीचा महिपती महाराजांचा नारळी सप्ताह सुद्धा यांनी घेतलेला आहे. त्याचा नारळ सुद्धा आपण गोपाळ काल्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे येत्या 2026ला, म्हणजे 7 एप्रिल 2026 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह आपल्या बेलकरवाडीमध्ये होणार आहे. असं असणारं हे गाव आहे. आता किती वर्णन करावं, वर्णन कमीच आहे. वर्णन करायला गेलं तर माझी कीर्तनाची वेळ संपेल. पुढेही बहुत करणे आहे. इथं उपदेश करून झाल्यानंतर कनगरला सुद्धा 9 ते 11 या वेळेमध्ये सेवा आहे. म्हणून गुरुजींकडनं मी विना घेतला आणि त्यांना म्हटलं मी सुरू करतो, जास्त वेळ जाऊ नये. त्यामुळे आपण कीर्तनाला आरंभ करूयात. विठाला सद्गुरु महिपती महाराज. उपांत्य दिवस आहे, जागराची कीर्तन सेवा आहे आणि कीर्तन करायला मर्यादा असते. आजच्या कीर्तनामध्ये भगवंताकडे काहीतरी प्रार्थना केली पाहिजे, त्याच्याकडे इच्छा व्यक्त केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे किंवा मागणी मागितली पाहिजे. म्हणून आपण 6 दिवस जी सेवा केली त्या प्रित्यर्थ काहीतरी मागितलं पाहिजे. परंतु वारकरी संप्रदाय हा मागायला परवानगी देत नाही. महाराज म्हणतात, काही मागणे हे अमा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. समाजामध्ये 2 प्रकारची लोक असतात. एक माणूस असतो देणारा आणि दुसरा माणूस असतो घेणारा. घेणारा माणूस कधीही कुणाला आवडत, घेणारा माणूस कधीही कुणाला अजिबात आवडत नाही. का आवडत नाही? कारण की घेणारा माणूस जर समोर दिसला, किती जरी चांगल्या स्वभावाचा असला तरी माणसं तोंड वाकडं करून निघून जातात. का? घेणारा माणूस कुणालाही आवडत नाही, किंबहुना देणारा माणूस सर्वांना आवडत असतो. म्हणून वारकरी संप्रदाय घेण्याला कोणत्याही पद्धतीनं मागणी करण्यासाठी परवानगी देत नाही. एवढंच नाही तर भगवान वामन रूपामध्ये बळीच्या दारामध्ये जाऊन उभा राहिला आणि बळीच्या दारामध्ये जाऊन त्या देवानं हात पसरले. अशा असणाऱ्या देवाचा सुद्धा खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांनी धिक्कार केला. हात पसरी जी धिक्काचे हात पसरी हात पसरी ठेंगणे हात पसरी जिने धिक. त्याचे म्हणजे मागणारा माणूस जगामध्ये कुणालाही आवडत नाही. त्याच्यामुळे मागणारा कीर्तनकार जरी असला तरी लोक त्याला देतात, पण नंतर त्याला बोलवत नाही. महाराज, मागणं खऱ्या अर्थाने बैमानी आहे, म्हणून मागू नये. म्हणून वारकरी संप्रदाय त्याला परवानगी देत नाही. तुम्ही मला म्हणाल, महाराज
मागण्याची परवानगी नाही, मग तुम्ही तर आज मागणी पर प्रकरणातला अभंग घेतलाय, ते कसं चालतं? खऱ्या अर्थाने जे हिताचं असेल ते मागण्याला काहीही दुमत नाही, परंतु जे मागितल्याने आपलं अहित होणार आहे त्याचे खऱ्या अर्थाने संत त्याविषयी मागत नाही. जे मागितल्याने आपली भक्ती कमी होईल असं संत कधीही मागत नाही. आपण काय मागतो? भक्ती मागतो का? आपण मागतो वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आम्हाला वाटतं फक्त आमचा वेल मांडवावर गेला पाहिजे आणि वेल मांडवा सगट खाली आला पाहिजे, एवढंच आमचं मागणं असतं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमच्या घरामध्ये धन व्हावं, धान्य आमच्या घरी भरपूर असावं, एवढी मागणी मागतो. ती मागणीनं जीवनामध्ये माणसाच्या तोटा येत असतो. एक सांगू का? एखादी आई असते, आईला जर तिच्या मुलाला नादी लावायचं असेल तर नादी लावत असताना ती आई काय करते हो? त्या मुलासमोर काहीतरी खेळणं टाकते. बरोबर? बरोबर का? तुम्हाला कीर्तन कळतंय का नाही? का जाऊ मी? आई काय करते? त्या मुलासमोर काहीतरी खेळणं टाकते. मग तो मुलगा काय करतो? त्या खेळण्याच्या नादी लागतो. खेळण्याच्या नादी लागल्यानंतर ती आई तिचं काम करते. तो मुलगा ते खेळता खेळता वैतागतो. खेळून झाल्यानंतर पुन्हा आईकडे जातो. आई त्याला दुसरं खेळणं देते. तो मुलगा दुसऱ्या खेळण्याच्या मागे लागतो. खेळता खेळता वैतागतो, पुन्हा आईकडे जातो. असं 2-4 वेळेस घडतं. शेवटी ते मुलगा कंटाळतं, आईशिवाय राहत नाही. त्या पद्धतीने आपण सुद्धा देवाकडे जातो. देव आपल्याला खेळणं देतो, घर, बस खेळत. घर खेळता खेळता डोक्याला जेव्हा घरघर होते तेव्हा मग तो माणूस घर सोडून देवाच्या घरात येतो. परत देवाकडे आल्यानंतर मग देव थोडंसं काहीतरी अजून दुसरं प्रलोभन देतो, गाडी देतो. गाडीच्या मागे माणूस फिरत 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 वैतागतो, बोर होतो. बोर झाल्यानंतर पुन्हा देवाकडे येतो. देवाकडे आल्यानंतर मग देव त्याचं शुभमंगल, सावधान, त्याच्यातही थोडे दिवस वैतागतो. शेवटी वैताग आहेच. आहे का? आहे का? हे तुमच्यापेक्षा चांगलं कुणी सांगू शकत नाही, कारण की आम्हाला त्याचा अनुभव नाही. थोड्या दिवस माणूस वैतागतो. वैतागल्यानंतर परत देवाच्या दारात येतो. माझा मुद्दा काय आहे? माणूस सातत्याने काही ना काही मागत राहतो. अहिताचं मागितलं की जीवनामध्ये माणसाच्या कल्याण होत नाही, पण संत हे हिताचं मागायला लावतात. आणि का मागायला लावतात? कारण की आपल्याला देवाकडे मागता येत नाही, म्हणून मागायचं कसं हे मागून दाखवतात. मागायचं कसं आपल्याकडे काय हिताचं आहे हे मागण्यासाठी खऱ्या अर्थाने संत आम्हाला मार्गदर्शन करतात. प्रकार एका दिवसाचा आहे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय महाराज त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने वारीची परंपरा आहे. तुकोबराय म्हणतात, हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी, तुझे पायापासी ठाव तुझे, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, आपुले जतन करीन आपुले. देवा हे माझी मिरासी ठाव माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, 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 माझ्या वडिलाची मिरासी गा देवा.
पारणे राखिला दानवटा उपवास पारणे राखिला दानवटा उपवास पारणे राखिला दानवटा माझ्या वडिलांची मिरास याने एक सांगू का आपण आपल्या पुढच्या पिढीला देत असताना खऱ्या अर्थानं भगवंताच्या भक्तीची मिरासी दिली पाहिजे. काय दिली पाहिजे? भगवंताच्या भक्तीची परंपरेची उपासनेची खऱ्या अर्थाने मिरासी दिली पाहिजे. पण आपण देवाच्या भक्तीची मिरासी न देता मुलाच्या नावावर बंगले करून देतो, प्रॉपर्टी करून देतो आणि शेवटी ती प्रॉपर्टीच्या नादामध्ये तुम्हाला विसरून खऱ्या अर्थाने जातात. आणि ही जी संस्काराची शिदोरी पुढच्या पिढीला दिली तर खऱ्या अर्थाने आपले पूर्वजांना खऱ्या अर्थाने ती विसरत नाही. केला भोगवटा आम्हा लागी तुकोबरायांची वारीची परंपरा विश्वंभर बाबांच्या पासून खऱ्या अर्थाने वारीची परंपरा आली. तुकोबराय न चुकता वारीला जायचे. तुकोबरायांचा नियम असा होता, आत्ताची जशी तुकोबरायांची पालखी जाते त्या मार्गाने तुकाराम महाराज जात नव्हते. तुकाराम महाराजांनी निघायचं, पहिले आळंदीला यायचं, माऊलींचं दर्शन घ्यायचं आणि मग वारीला जायचं. वारी दरकोस दर मजल मुक्काम करत 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 पंढरी क्षेत्रामध्ये यायचं. पंढरी क्षेत्राचा नियम आहे, वारकऱ्याने नाही नवमीला आलं तर निदान दशमीला तरी वारकऱ्यानं पंढरी क्षेत्रात गेलं पाहिजे. पंढरी क्षेत्रामध्ये महाराज जायचे. पंढरीचा नियम असा आहे, चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. चंद्रभागेमध्ये स्नान महाराज करायचे. चंद्रभागे स्नान केल्यानंतर महाद्वार घाट वरती चढून आल्यानंतर 11 रुद्र मारुतीचं दर्शन घ्यायचं. पुढे आल्यानंतर पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं. पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर चोखोबरायांचं दर्शन, चोखोबरायांनंतर नामदेवरायांचं दर्शन आणि नामदेवरायांचं दर्शन घेतल्यानंतर भगवंताच्या रावळामध्ये जी दर्शन रांग आहे त्या रांगेत येऊन उभं राहायचं. पूर्वीची वारकरी, पूर्वीची महाराज मंडळी दर्शन घेत असताना सुद्धा रांगेत दर्शन घ्यायची. आता थोडं गाता यायला लागलं, थोडं वाजवता यायला लागलं का तो लगेच वशिला सापडवतो. आपल्याकडे म्हण आहे, ज्याचा वशिला त्याचा पुत्र काशीला आणि ज्याचा नाही वशिला त्याचं उंदीर खाईना घुशीला, अशी म्हण आहे. महाराज दर्शन वारीमध्ये उभे राहिले आणि पूर्वीच्या काळामध्ये एवढी गर्दी नसल्यामुळे महाराज लांबूनच भगवंताला पाहू शकत होते. आणि त्या भगवंताला, त्या सावळ्या परब्रह्माला पाहता पाहता त्याला आपल्या नेत्रातून हृदयामध्ये महाराजांनी साठवलं. आणि साठवत साठवत जशी दर्शन बारी पुढे 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 जात होती, त्या दर्शन बारीमध्ये जात असताना पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानामध्ये पांडुरंग मनामध्ये जगद्गुरु तुकोबराया त्या भगवंताच्या समोर येत आहेत. आणि आल्यानंतर खऱ्या अर्थाने तो भगवंत सुद्धा सुखी होतो जेव्हा त्याचे परम भक्त समोर आल्यानंतर. आपण किती दिवस जरी पंढरपुरात राहिलो तरी तो देव आपल्याशी बोलेलच याची शाश्वती नाही. कारण की आपण देवाकडे आपली लिस्ट घेऊन जात असतो. सध्याचा काळ असा आहे, मार्केटिंगचा काळ आहे. समजा तुम्ही एखादं ॲप्लिकेशन उघडलं, एखादी ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर खरेदी करायची म्हटली की मग त्याच्यानंतर तिथं टिक मार्क करायची जागा दिलेली असते विलास महाराज. आणि मग टिक केल्यानंतर वरती एक बकेट लिस्ट असते. बकेट लिस्ट असते, तुम्ही बघा. ती बकेट लिस्टमध्ये तुमच्या टिक मार्क केलेल्या सगळ्या वस्तू तिथं साठवलेल्या असतात.
आणि मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या त्या तुम्ही लिस्ट करायची आणि मग त्याची ऑर्डर करायची. त्या पद्धतीने आपण जसं एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि वेटरला ऑर्डर देतो तसं ऑर्डर देवाच्या दारामध्ये गेल्यानंतर आपल्या असतं, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे, देवा मला हे पाहिजे. वेटर तुम्हाला भाव देत नाही, तो देव कधी भाव द्यायचा? वेटर आपल्याला भाव देत नाही, देव कधी भाव द्यायचा? जगद्गुरु तुकोबरायांसारखे, महिपती महाराजांसारखे, नामदेवरायांसारखे, तुकोबरायांसारखे भक्त देवाच्या समोर उभे राहिले की देव सुद्धा त्यांच्याकडे पाहून त्या देवाला सुद्धा या भक्तांसोबत बोलावं वाटायचं. का वाटायचं? कारण की त्यांच्या चित्तामध्ये कोणत्या प्रकारची आस शिल्लक राहत नव्हती. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. त्याचा पांडुरंग खऱ्या अर्थाने दास व्हायचा आणि तो पाहिल्यानंतर देवाला सुद्धा आनंद वाटायचा. काय? कारण की मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. दोन प्रकारचे लोक असतात. त्या दोन प्रकारच्या लोकांमध्ये जर एखादा मागणारा माणूस आला तर आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि न मागणारा माणूस आला की आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. कधी एखादा प्रेमाचा माणूस असतो पण तो कधीही आपल्याला काही मागत नाही. समजा एका घरामध्ये दोन मुलं असतात. दोन मुलं असल्यामुळं त्या आईकडे जाणारे दोन मुलं असतात. एक मुलगा नेहमी काही ना काही मागत राहतो आणि एक मुलगा त्या आईकडे कधीच काहीच मागत नाही. जो मुलगा काहीच मागत नाही त्याच्याविषयी आईच्या चित्तामध्ये जास्त कळवळा असतो की नाही काहीतरी यांनी मागितलं पाहिजे, काहीतरी मागितलं पाहिजे. बरोबर का? तुम्ही संन्यासी आहेत का सगळे? काय नेमकं काय? बरोबर ना? आहेत ना पोरं तुम्हाला? त्या न मागणाऱ्या पोरांकडून अपेक्षा असते काही ना काही मागितलं पाहिजे. अनेक दुसरी रांग आहे, त्या रांगेमध्ये मागणारे येत आहेत आणि एका रांगेत जगद्गुरु तुकोबराय येतात, न मागणारे येतात. त्यावेळेस देव सुद्धा स्वतः विटेवरून खाली उतरतो, कमरेवरचे हात देव खाली सोडतो, स्वतःच्या गुडघ्यावरती बसतो आणि तुकोबरायांना हात जोडतो. देव कोण? ध्यानावर आहेत ना तुम्ही? कोण? देव स्वतः हात जोडतो आणि तुकोबरायांना म्हणतो, तुकाराम महाराज, अहो तुमची भक्ती एवढी आहे, तुमच्या भक्तीचं ऋण माझ्या खांद्यावर इतकं झालंय, त्या ऋणाने मी खऱ्या अर्थाने वाकलो गेलोय महाराज. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आमच्याकडे काहीही मागितलं नाही म्हणून तुम्हाला विनंती करतोय, काहीतरी मागा. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, अहो देवा, आम्ही खऱ्या अर्थाने जाळूनी संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अहो आम्ही सगळी आस सोडून खऱ्या अर्थाने देवा तुमच्या मार्गाला खऱ्या अर्थाने आम्ही लागलेलो आहे. आम्ही सर्वच्या सर्व आश अपेक्षा टाकून खऱ्या अर्थाने उदास झालेलो आहे. आम्ही जरी आस झालो टाकोनी उदास, आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी. आम्ही सर्वच्या सर्व आस अपेक्षा टाकून खऱ्या अर्थाने तुझ्या समोर आलेलो आहोत. एक सांगू का? ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आस नाही, ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची वासना नाही, खऱ्या अर्थाने त्यालाच भक्त म्हणतात. गेले आशा निवारो
अर्थात ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारची आस नाही, गेले आशा पाश निवारोणी, ते भक्त ऐसे जाना जगी. ते भक्त खऱ्या अर्थाने जाणले जातात ज्यांच्या चित्तामध्ये आशा नाही. तुकोबराय म्हणतात, देवा आम्ही आमच्या चित्तातल्या सर्व आशा अपेक्षा सोडून खऱ्या अर्थाने या परमार्थात लागलेलो आहोत. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, आशा ही समूळ कणोनी काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने, नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. आम्ही सगळ्या आशा सोडून खऱ्या अर्थाने देवा तुझ्या मार्गाला लागलो. तू म्हणतो काहीतरी आशा अपेक्षा सांगा. तुकोबराय म्हणतात, देव म्हणतात तुकाराम महाराज, नाही तुम्हाला आवडत ठीक आहे, मान्य आहे, पण निदान माझ्यासाठी तरी काहीतरी. तेव्हा तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा तू एवढं विनवणी करतो, तुझी एवढी अपेक्षा आहे, म्हणून आम्ही काहीतरी मागतो. मनसी काही मागा हे चेदेगा पांडुरंगा. देवा तुझी इच्छा आहे, अपेक्षा आहे, मान्य आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने मागतो. अन्यथा आम्हाला मागण्याची कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. देवा एवढा तू जगाताचा मालक आम्हाला प्राप्त असताना या संसारातल्या क्षुल्लक गोष्टी कशाला मागायच्या. तुकाराम महाराज मागा म्हटल्यानंतर देवाला जरा बरं वाटलं. का बरं वाटलं? कारण की न मागत्याला खऱ्या अर्थाने देण्यात जो आनंद असतो तो कोणालाही देण्यात आनंद नसतो. पण तुकाराम महाराज आधी आपल्या टर्म अँड कंडिशन सांगतात, नियम व अटी. तू काहीही देशील देवा, ते काहीही देऊन आम्हाला नादी लावशील, परंतु आम्ही नादी लागणारे माणसं नाही. आम्ही संसाराच्या नादी लागणारे नाही, तुझ्या नादी आम्ही लागलोय. म्हणून खऱ्या अर्थाने देवा आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्वतःसाठी आशा अपेक्षा काहीही शिल्लक राहिली नाही. तेव्हा तुकोबराय म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना, आम्ही जे मागतो ते दे, नाही तर तुला सवय आहे, तुला तुझा मनाचा कारभार करायची सवय आहे, तू कुठे काहीही करतो. हो हो हो. तुकोबराय म्हणतात, वचन दे. अहो तुकाराम महाराजांना देव म्हणतो, महाराज काय मागायचं ते मागाव. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा तू वचन देतो, पण कधी कधी ते वचनाला पालटतो सुद्धा. महाभारताच्या युद्धात तू म्हटला होता शस्त्र हातात धरणार नाही, पण शेवटी शस्त्र हातात धरून उभा राहिला. तुझा काय भरोसा आहे, उद्या तू पलटला. देव सुद्धा चतुर आहे. चतुरात शिरोमणी, राजकारण्याचाही बाप आहे तो. त्याच्यामुळं त्याच्या भरोश्यावरती कोणीही राहत नाही. तुकाराम महाराज म्हणले वचन, महाराज वचन देतो, मी बाकीच्या लोकांना खोटं बोलून, पण संतांपुढं खोटं बोललो तर माझी जीभ झडल ना. महाराज तेव्हा तुकोबराय म्हणतात, देवा आम्ही असं काही मागतोय जे एक मागितल्याने आमच्या जीवनामध्ये जेवढ्या काही कमतरता आहेत, जेवढ्या काही उणिवा आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या भरून निघतील. देवानं जरा डोक्याला हात लावला. तुकाराम महाराज असं काय नेमकं मागताय जे मागितल्यानं जगतातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी प्राप्त होईल. अहो संत हे खऱ्या अर्थाने स्वतःसाठी काहीच मागत नाही. संत हे स्वतःसाठी काहीच मागत नाही, आपल्याला कसं मागितलं पाहिजे याचं दिग्दर्शन करण्यासाठी मागतात. एक गोष्ट मिळाल्याने जगतातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे ज्ञानोबरायांच्या सहवासामधला एक जीव, त्याचं नाव आहे रेडा. काय? रेडा. त्या रेड्यानं फक्त एकच गोष्ट केली, ती गोष्ट केल्यानं त्याच्या जीवनामध्ये इतर कोणालाही जो लाभ झाला नाही तो एकट्या रेड्याला लाभ झाला. काय सांगतो मी, ऐका. इतर कुणालाही जो लाभ झाला नाही तो रेड्याला लाभ झाला. आणि हे आपण रेड्यासारखं बसून ऐकतोय. जी गोष्ट रेड्याला कळली ती गोष्ट आपल्याला कळली नाही. त्या रेड्यानं फक्त ज्ञानोबरायांचा सहवास केला. होता तुमची कृपा पशु बोले वेद, रेड्या मुखी वेद वदविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्या मुखी वेद वदविला, गर्व द्विजांचा हरविला.
फक्त त्याच्या जीवनामध्ये एकच मागणं मागितलं, त्या मागण्यानं त्याच्या जीवनाला इतकी संपन्नता प्राप्त झाली, साक्षात ज्ञानोबराय त्याला समाधी द्यायला उपस्थित होते. त्या रेड्याच्या साठी आज मंदिर आहे, त्या रेड्याची यात्रा भरते आणि त्याला रेडा म्हणता येत नाही, त्याला रेडेश्वर महाराज म्हणावं लागतं. कशामुळं? एक छोटी गोष्ट त्याच्या जीवनात घडली. पुढचं मागणं आहे भिंतीचं. भिंतीच्या आपण पाया पडतो का कधी? अजिबात नाही पाया पडत. पण ज्या भिंतीला संगत ज्ञानोबरायांची लाभली, त्या भिंतीच्या दर्शनासाठी आज रांगा लागतात. खांबाच्या कधी पाया पडतो का आपण? नाही पाया पडत. पण ज्या खांबाला ज्ञानोबरायांचा परिस्पर्श झाला, त्या खांबासाठी मंदिर उभं राहिलं. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेत जगाचे जीवनसूत्र महालया असे नेवासा क्षेत्रामध्ये त्या खांबासाठी मंदिर तयार झालं. बरोबर? काय त्यांच्या जीवनात लाभ झाला? एक गोष्ट मिळाल्यानंतर जी गोष्ट आपल्याला दुर्लभ आहे, अशी असणारी दुर्लभ गोष्ट त्यांना सहज प्राप्त झाली. तेच मागणं जगद्गुरु तुकोबराया आजच्या अभंगात भगवंत भिकाऱ्यासारखे वाजू नये, श्रीमंत सारख्या टाळ्या वाजल्या पाहिजे. महाराज म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा, ज्यांच्या चित्तामध्ये देव वसतो त्यांची खऱ्या अर्थाने आम्हाला संगत मिळाली पाहिजे. ज्ञानोबरायांच्या चित्तात देव वसतो, त्याची संगती प्राप्त झाली. रेड्याला सुद्धा देव पण प्राप्त झाला. त्या ज्ञानोबरायांची संगती भिंतीला झाली, त्या भिंतीला सुद्धा देवत्व प्राप्त झाला. त्या खांबाला सुद्धा ज्ञानोबरायांची संगती प्राप्त झाली, त्या भिंतीला त्या खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं.
तुम्ही आम्ही तर चालते बोलते माणसं आहोत, आम्हाला जर संतांची संगत झाली तर आम्हाला सुद्धा देव पण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा ऐसे आवडते, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. देवा आमची वासना, आमची इच्छा एवढीच आहे देवा. तुम्हाला नाही तुझं काही मागत संपत्ती देवा, तुम्हाला संपत्ती आम्हाला नकोय. तुकोबराय म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. समलोष्टाश्म कांचनम. संतांच्या समोर सोनं जरी ठेवलं आणि लोह जरी ठेवलं तरी त्यांच्या दृष्टीने सारखंच आहे. तुम्ही मला म्हणाल संत हे काय न कळणारे का, त्यांना सोन्यात आणि लोखंडात फरक कळत नाही? त्यांना फरक कळतो, पण त्यांच्या नजरेमध्ये दोघांची किंमत सारखीच आहे. किंमत त्या दोघांची सारखी आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये खऱ्या अर्थाने मनुष्य गेला तर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनात उद्धार खऱ्या अर्थाने होतो, उद्धार होतो. त्यामुळे ज्ञानोबराय आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते. संगत संतन की करणे, 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 संगत संतन की करणे. जन्म का सार्थक करणे, जन्म का सार्थक कशु करले, कबीरदास महाराज म्हणतात. म्हणून देव वसे चित्ती त्याची संगती घडावी. पण मग तुम्ही मला म्हणाल महाराज आम्ही दररोज कीर्तन ऐकतो आणि तुमच्यासारखे महाराज लोक दररोज कंबर बांधून सांगतात की तो देव सगळ्यांच्या चित्तामध्ये आहे. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो, ना तरी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुगा हे ऐसी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. तुम्ही तर म्हणाल सगळ्यांच्या चित्तामध्ये देव वस्तू, मग आशेची संगती केल्यावर काय होणार नाही का? अहो बाकीच्यांच्या हृदयामध्ये देव वसतो, कारण की तो जर वसला नाही, त्याचं जर वास्तव्य आमच्या चित्तात जर राहिलं नाही तर लोक फक्त सकाळपर्यंत वाट पाहतात. 6ची त्याची उठायची वेळ असेल तर 7 वाजेपर्यंत वाट पाहतात, 8 पर्यंत. नंतर कापसाचा बोळा लावून पाहतात. तो उडला तर ठीक, नाहीतर मग तिथून फोन सुरू होतात. आमच्या इथे दुःखद घटना घडलेली आहे, आमचे परमपूज्य पिताश्री वैकुंठात जातात का कैलासात जातात ते नाही माहिती, पण गेले, त्यांना देवाज्ञा झाली. देव प्रत्येकाच्या चित्तात. आपण एखादा माणूस मेला तर आपण काय म्हणतो, त्याच्यात आता राम राहिला नाही, त्याच्यात राम राहिला नाही. म्हणून प्रत्येकाच्या चित्तामध्ये देव वास्तव्यालाच आहे. पण गुरुवर्य सांगतात सामान्य लोकांच्या चित्तामध्ये देव सामान्य रूपाने राहतो आणि संतांच्या चित्तामध्ये तो देव विशेष रूपाने राहतो. सावता महाराजांचं जीवन चरित्र पहा. धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. ज्यांच्या दरबारामध्ये आपण खऱ्या अर्थाने भगवंताचं हे संकीर्तन करतो, त्यांनी सुद्धा स्वतःची सत्व परीक्षा देण्यासाठी स्वतःची छाती विदीर्ण केली आणि आत कोण दाखवले? भगवान प्रभू रामचंद्र दाखवले. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये तो भगवंत विशेष रूपाने राहतो.
आपल्या सर्वांच्या चित्तामध्ये वसतो, सामान्य रूपाने वसतो, पण संतांच्या चित्तामध्ये खऱ्या अर्थाने विशेष रूपाने राहतो, नांदतो. त्यामुळे त्यांना दुसरं काहीही आठवत नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. ते साक्षात सामान्य मनुष्य न राहता ते स्वतः देव स्वरूप होता. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. अशा असणाऱ्या देवस्वरूप संतांची आम्हाला खऱ्या अर्थाने संगती प्राप्त व्हावी. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. विठोबा त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा ऐसे आवडते. म्हणून आमची वासना, आमची इच्छा देवा तुम्ही पूर्ण करा. कारण की तुमच्याशिवाय आमची वासना कोणीही पूर्ण करणार नाही. महिपती महाराज म्हणतात, मी तो अपंगानाथ, तुम्ही अनाथांचे नाथ. देवा तुम्ही अनाथांचे नाथ आहात. तुमच्याशिवाय ही वासना. महिपती महाराज म्हणतात, महिपती म्हणे इच्छेचा तू दाता, पूर्वी अनंता आस माझी. देवा आमची इच्छा तुमच्याशिवाय दुसरं कोणीही पूर्ण करणार नाही. म्हणून ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. अजून काय आवड आहे महाराज? महाराज म्हणतात, हरिजना सवे भेटी, नहो अंगसंग तुटे. ते एकदा की भेटल्यानंतर आमची आणि त्यांची ताटातूट होऊ देऊ नको. त्यांना भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना देन आलिंगन, त्यांना खऱ्या अर्थाने भेटू आम्ही. त्या आलिंगनाने काय होईल? महाराज म्हणतात, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची, झाली कीर्तनाची, आपले ते बोलायाची सीमा. महाराज म्हणतात, एवढं देवा आम्हाला दे. अजून काय? तुकोबराय म्हणतात, खऱ्या अर्थानं त्यांच्या वियोगानं खऱ्या अर्थाने जीवन नाही. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे जिने भले, तुका म्हणे जिने भले. कशानं? संत संगष्टने. आपलं जीवन खऱ्या अर्थानं भलं नाही. आपलं जीवन संसाराच्या संगष्टनात आहे. आपलं जीवन संसाराचं दास्यत्व करण्यात मध्ये खऱ्या अर्थाने आपण स्वतःचं जीवन खऱ्या अर्थाने व्यतीत करतो. पण आपलं जीवन भलं नाही. आपलं जीवनाचं जर भलं करून घ्यायचं असेल तर जिने भले कुठे? संत संगष्टने. ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली, ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली, माऊली ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली, माऊली ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली, महाराज 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 ज्ञानेश्वर माहुली ज्ञानराज माहुली. यथामत यथावकाश
सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 9ला 10 मिनटं कमी आहे. बरोबर 9 वाजता संकीर्तन सेवेचं ज्ञानदेव तुकाराम झालेलं असेल. सर्वांना एक निमंत्रण द्यायचं आहे की येत्या 14 तारखेपासून श्री संत कवी महिपती महाराजांचा 235वा समाधी सोहळा श्री क्षेत्र तहाराबाद या ठिकाणी संपन्न होत आहे. दरवर्षी आपण तो मोठ्या उल्हासाने, आनंदाने, मोठ्या प्रेमाने साजरा करत असतो. याही वर्षी ते साजरं करण्याचं सौभाग्य महिपती महाराजांच्या कृपेने आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त झालेलं आहे. आणि आज आपलं या ठिकाणी कीर्तन होतं म्हणून मोठ्या कष्टाने, सायासाने, जसा वाघाच्या तावडीतून एखादं वासरू सोडून आणावं तसंच प्रिंटर छापखान्यावाल्याकडून आमच्या संयोजक मंडळीने पत्रिका ओढून आणलेल्या आहेत. कारण की ते त्यांच्या मनाने कधी पत्रिका देतील, त्यांना जर आपण काही घाई केली नाही तर सप्ताह झाल्यावर सुद्धा ते पत्रिका देण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्याकडनं आज आपल्या कीर्तनामध्येच खऱ्या अर्थानं पत्रिका संयोजक मंडळी घेऊन आलेली आहेत. त्या सप्ताहाची पत्रिका आज आपण या ठिकाणी आणलेली आहे. त्या सप्ताहाचं निमंत्रण खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी देण्यात येत आहे. बेलकरवाडी ग्रामस्थांना याच सप्ताहाचं नियोजन, त्या निमंत्रण पत्रिका आपले विनेकरी महाराज, त्यांना मी विनंती करतो की आपण हे सप्ताहाचं निमंत्रण घ्या. येत्या 14 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत संत कवी महिपती महाराजांचा 235वा समाधी सोहळा, त्याचबरोबर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्म सोहळा, तुकोबरायांचं 375 वैकुंठगमन सोहळा आणि नामदेव महाराजांची 675वा समाधी सोहळा या निमित्ताने महिपती महाराजांच्या प्रांगणामध्ये 14/8 ते 21/8 या कालावधीमध्ये हा सप्ताह संपन्न होणार आहे. या ठिकाणी जसं आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्या ठिकाणी सुद्धा आपण बहुसंख्येने उपस्थित राहायचं आहे. आपली दुसऱ्या दिवशी 15 तारखेला गोकुळाष्टमीच्या दिवशी फराळाची पंगत आहे. याचं सुद्धा आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या सप्ताहाचं निमंत्रण देतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. सर्वांनी हात वर करा एकदा. महिपती राया सद्गुरु राया, या ठिकाणी पत्रिकेचं प्रकाशन होईल. गावातील आणि सप्ताह कमिटीच्या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण तो कार्यक्रम करा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय
चित्ते धरिले वासना सिद्धे नावे नारायण मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथ श्रीनाथ केला पण सिद्धे नावाम मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथ पती निढळवाना त्याची उद्या करुणा मी तो अपंग अनाथ तुम्ही अनाथ श्रीनाथ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता मन येत नाही नारायण सर्वाडी कपणे सापडले आता उदावेचे मन येत नाही नारायण तुका म्हणे भूक गेला निवारला लागला उदावेचे मन येत नाही नारायण करुणे आरती आता वाळूची पती आधी पुरले धन्य काळ हा दिवस महाभाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळाजी पुरले धन्य काळ हा दिवस तुकाबाई काळी उमा संगीत जगली आजी पुरले धन्य काळ हा दिवस प्रेमेच प्रेमे आरती गोविंदा देव वाळते धन्य धन्य देव जना नित्य करते अमरगण प्रौढाणी मुग्धा वाळती परमानंद धन्य धन्य देव जना नित्य करते अमरगण आवा महकेच्या बातेने कोणी राहिलो तटस्थे धन्य धन्य देव जना नित्य करते अमरगण आरती ज्ञानराजा सेवती लाडू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगे नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा दैविकी लाडू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा प्रकट गुणे बोले विश्व ब्रह्मज केले रामाजनाने पायी प्रकट ठेवले आरती ज्ञानराजा कैवल्य तेजा दैविकी लाडू संत मनोवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा कवी सागराचा पाचान तारले जय जय गोबाले भंग रखले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा गणेशी ब्रह्मा तुकासी आले वरुण रमेश्वरे शरणी मस्तकडी विले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा जय जगदोल्हारा भक्त विजय शब्द संहारा प्रकटोनी निज बोध विश्व उपकारा वैकुंठ रूपी जय देव जय सद्गुरु जय सार्वभौमा ओ स्वामी अनुपमा भूपती पृथ्वीपती मैपती ब्रह्मा जय देव जय देव भक्त विजय भक्त लीला सारामृत श्रवणे अनेक स्तुती स्तोत्रे गाती निजपटने अभंग श्रवणी जन्मुड भोळ्या भविका पतिता लागोने जय देव जय सद्गुरु जय सार्वभौमा ओ स्वामी अनुपमा भूपती पृथ्वीपती मैपती ब्रह्मा जय देव उपनिषद तुझी भक्ता श्री व्यास निर्गुण निराकारा उडवी भोपास अनन्य भावे शरण दासानुदास तो मुद्रांकित नाम केशव जय देव जय सद्गुरु जय सार्वभौमा ओ स्वामी अनुपमा भूपती पृथ्वीपती मैपती परब्रह्मा जय देव कालीन लोकांगण वंदे चरण सत्राने उड्डाणे ओंकार वदने कैलाळ भूमंडळ सिंधुजल कराडिले ब्रह्मांड लाके दुर्वने सुवर्ण निशाचर झाली जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे आम्ही कृतांता जय देव रामे रामदासे शक्ती सावेद जय देव जय हनुमंता तुमचे दे प्रसादे नंदी कृतांता जय देव घालीन लोकांगण बसली नरण तुझ्यान पाहिन मागणे ते एक तुझं देशर तरी पाहे पांडुरंगा संतास निर्विहेची आणि तुझे काही न मागो देवा म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी या संता संतास निर्विहेची मज आणि तुझे काही न मागो देव देवा तुका ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ दे आणि आदरणीय गोपीनाथ लहानू पाटील येरोळे यांनी या ठिकाणी आपले विनेकरी हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज दाते यांच्याकडून श्रीफळ घेऊन जायचे. चला लवकर, चला पटापट चला. महाराज या इकडे पुढे या. हा फोटो आणि ते द्या पत्रिकेचं करून. यानंतर दुपारचं ज्यांचं फराळ होतं त्यांना आपण श्रीफळ दिलेले आहे. त्यामध्ये लक्ष्मण महादेव जगदाळे आणि दीपक भाऊ शेटे यांनी पुढे येऊन आपलं श्रीफळ घेऊन जायचे. चला चला लक्ष्मण जगदाळे किशोर भाऊ असतील तर चला लवकर. आणि दीपक भाऊ शेटे चला. आणि आज संध्याकाळचं ज्यांचं फराळ आहे ते आदरणीय सुभाष लक्ष्मण आहेर, तसेच संजय देवराम कंशे, ज्ञानेश्वर बिडवे, साहेबराव रामभाऊ आहेर आणि राजेंद्र रामभाऊ आहेर यांचं संध्याकाळचं फराळ आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी महिपती महाराजांचा प्रसाद म्हणून श्रीफळ घेऊन जायचंय. चला चला सर्वांनी चला, ज्यांचे ज्यांचे नावं घेतलेत चला, उशीर होतोय परत. तसेच आज ज्यांचं संतपूजन आहे ते आदरणीय सोमनाथ साहेबराव आहेर यांचं संतपूजन आहे आणि 5101 रुपये देणगीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. चला सोमनाथ भाऊ चला चला, ज्यांचे ज्यांचे नावं घेतलेत चला लवकर. आणि या कार्यक्रमाला उपस्थित ताराबादवरून आलेले भाविक, म्हैसगाववरून आलेले भाविक, गाडकोडून आलेले भाविक, सर्व म्हैसगाववरून आलेले भाविक, मायराणी आणि खांब्यावरून सुद्धा अगदी जोरी बाबा जवळजवळ 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहतात. तसेच वरशिंद्यावरून आलेले भाविक, वाबळेवाडी, कैंशीवाडी, चौधरवाडीवरून सुद्धा आज भजनी मंडळ आलेलं आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी जागर होणार आहे. तसेच आपल्या श्री संत महिपती महाराज दिंडी कमिटीचे सदस्य आदरणीय बापूसाहेब पाटील उंडे तसेच संजीवभाऊ मोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद. आणि उद्या सकाळी ठीक 8 वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथाची मिरवणूक होईल. तरी सर्व महिलांनी आपल्या घरासमोर सडा समर्जन करून या ठिकाणी येणाऱ्या माऊलींचं पुन्हा येणाऱ्या अतिथींचं स्वागत करायचं आहे. उद्या ठीक 10 वाजता आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय बाळकृष्णजी महाराज कांबळे शास्त्री, उपाध्यक्ष श्री संत महिपती महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र ताराबाद यांचे सुश्राव्य असे कालेचे कीर्तन होईल. आणि कालेच्या कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. आणि आता या ठिकाणी श्री संत महिपती महाराजांचा जो समाधी सोहळा आहे 14 तारखेला, त्याचं प्रकाशन सर्व आपली सप्ताह कमिटी आणि जे समाधी सोहळ्याची कमिटी आहे आणि सर्व महाराजांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या श्री संत महिपती महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पॉम्पलेटचं या ठिकाणी प्रकाशन होईल. चला चला पप्पू शेठ चला. आपल्या समाधी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय दत्तात्रय बापूसाहेब हार्दे तसेच सर्व जे कमिटीतील असतील चला. पत्रकार चला, शिवाजी भाऊ झावरे आलेले आहेत का? चला अर्जुन भाऊ या इकडं चला. महाराज ने महाराज या इकडं चला. चांगदेव महाराज ने, तुकाराम महाराज या, सर्वजण या इकडं. संपत काका काकडे या चला चला, सर्वजण या. हो नारायण भाऊ या ना, चला ना. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु महिपती महाराज की जय. पवन पुत्र बजरंग बली हनुमान की जय.
धन्यवाद. या ठिकाणी गेली 7 दिवस या ठिकाणी आपण जो पहिल्यापासून उपक्रम चालू केलेला आहे की माऊली कोणाबरोबर